नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये सक्सेस स्टोरीज तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि त्या तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतात. आता बऱ्याच वेळा असं होतं, आपण नवीन घर घेतो आणि आपल्याला घर सजवायचं असतं. आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं, आमचं घर खूप सुंदर असायला हवं. पण मनात बरेच प्रश्न सतावत असतात की इंटेरियर करायचंय, कसं करायचंय, त्याच्यासाठी बजेट काय, कशा पद्धतीने आपल्याला घराला सूट होईल. आणि असे प्रश्न सतावत असताना पटकन मनात विचार येतो की आपल्याला एका इंटेरियर गायडरची मदत खूप गरजेची आहे. आणि आज असेच आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहेत, जे इंटेरियर डिझायनर आहेत आणि ते बहुतेक लोकांना मदत करतात त्यांचं घर सजवण्यासाठी. चला तर मग भेटूया आजच्या आपल्या स्पेशल गेस्ट सोबत, ज्यांचं नाव आहे नीलकंठ सर. नमस्कार सर. नमस्कार मॅम. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. सो ऑलरेडी आता मी तुमच्यासोबत बोललीये, मला तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळल्यात आणि ऑलरेडी तुम्ही पुण्यामध्ये खूप छान तुमचं जसं की ट्रेनिंग पण आहे ऑलरेडी इंटेरियर डिझायनर मध्ये, तुम्ही खूप छान करताय. पण आपल्या ऑडियन्सला तुम्ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या, जेणेकरून त्यांनाही तुमच्याबद्दल अजून जास्त कळेल. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव नीलकंठ घाटुळ. 2016 पासून आपण SB डिझाईन स्टुडिओ नावाने एक फर्म रन करतोय, ज्यामध्ये आपण इंटिरियर आर्किटेक्चरल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन करण्यापासून त्याचं इंटिरियर कसं असायला पाहिजे या सर्व गोष्टीचं सर्व्हिस आपण आतापर्यंत कस्टमरला प्रोव्हाइड करत आलो आहोत. आजपर्यंत आपण 200+ प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर ह्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेत. खूप छान सर. सो मला पर्टिक्युलरली हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या फील्डमध्ये किती वर्षापासून काम करत आहात? मॅम, ऍक्च्युली पाहायला गेलं तर आम्ही 2016 पासून इंटिरियर आणि आर्किटेक्चर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. आमचं ऑफिस FC रोडवरती लोकेटेड आहे आणि तिथनं आम्ही पुणे आणि पुण्याच्या बाहेरच्याही प्रोजेक्ट्सवरती आम्ही काम करतो. सो तुमचं ऍक्च्युअली या फील्डमध्ये येण्याचं इन्स्पिरेशन काय आहे सर? ऍक्च्युली प्रत्येकाला जसं चांगलं घर किंवा चांगली लाईफस्टाईल आवडत असते, तसंच माझं एक छान असं एक एम होतं की मलाही माझं घर सुंदर हवंय किंवा हे घर सुंदर करण्यामागचं काय गोष्टी असतात. तर मग घर सुंदर होण्यासाठी त्याचं कन्स्ट्रक्शन चांगलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर चांगलं कन्स्ट्रक्शन असल्यानंतर त्यामध्ये आतल्या ज्या गोष्टी आहेत, जसं की मग टाईल्सचे मटेरियल असू शकतात किंवा आतल्या वॉल्सवरती आपण जो डेकोरेटिव्ह पॅनल्स वापरतो, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण चांगल्या करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचं मला नॉलेज घेण्यासाठी किंवा त्याची क्युरिओसिटी खूप वाढली आणि त्यामुळेच मग मी या फील्डमध्ये येण्याचा विचार केला. जसं की सर तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे भरपूर क्लायंट्स येतात पुणे आणि आउट ऑफ पुणे ॲज वेल, आणि प्रत्येक क्लायंटचं स्वप्न असतं की आपलं घर, आपल्या घराचं इंटेरियर जे आहे ते खूप छान झालं पाहिजे. मग यामध्ये तुमचे जे क्लायंट्स आहेत त्यांचे मेजर असे कुठले चॅलेंजेस येतात इंटेरियर डिझायनिंग मध्ये? ऍक्च्युली काय असतं की क्लायंटचं म्हणणं असतं की माझ्याकडे एक स्पेसिफिक एरिया आहे आणि त्या स्पेसिफिक एरियामध्ये मॅक्झिमम रिक्वायरमेंट्स कशा पद्धतीने फुलफिल करू शकतो, तर हा एक त्यांचा महत्वाचा चॅलेंज असतो. तसंच घरातल्या मेंबर्स विषयी सुद्धा बराचसा कन्सर्न असतो की कारण की घरात बरेचसे मेंबर्स असतात आणि त्या प्रत्येक मेंबर्सची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते, तर ती कशा पद्धतीने आपण फुलफिल करू शकतो. तसंच जो बजेट आहे, बजेट एक सगळ्यात महत्वाचा कन्सर्न आहे की आपण कमीत कमी बजेटमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं कसं इंटिरियर देऊ शकतो. हा एक महत्वाचा पडणारा प्रश्न मला साधारण ऐकायला मिळतो क्लायंट्स कडनं. अच्छा. सो सर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे क्लायंट्स येतात आणि त्यांच्या पर्टिक्युलर डिमांड असतात की त्यांना इंटेरियर डिझायनिंग ह्या पद्धतीचं पाहिजे किंवा त्या पद्धतीचं. मग तुम्ही त्यांना एक्झॅक्टली कशा पद्धतीने गाईड करता? ऍक्च्युली काय असतं की एक प्रोसिजर आपण फॉलो करतो. जेव्हाही आपण एखाद्या प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात करतो, तर तेव्हा आपण क्लायंट सोबत इंटरॅक्ट करतो आणि क्लायंट सोबत इंटरॅक्ट करत असताना आम्ही त्यांना आवर्जून हे गोष्टी सांगतो की तुमच्या घरातले जेवढे मेंबर्स असतील तेवढ्या सगळ्या मेंबर्स सोबत घेऊन आपण एक मीटिंग करूया. कारण की त्या मीटिंगमध्ये आपल्याला कळतं की घरातल्या मेंबर्सची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांचा पुढचा फ्युचरचा प्लॅन काय आहे. मग त्या हिशोबाने आपण जर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर इंटिरियर केलं, तर त्यामुळे ते होणारं इंटिरियर खूप चांगलं आणि साजेसं असेल, जे की फ्युचरच्या दृष्टिकोनातून पण ते खूप लॉंग लास्टिंग राहू शकेल. ओके. सपोज सर एखाद्याला इंटेरियर डिझायनिंग करायचं, पण त्या पर्टिक्युलर पर्सनचं खूप जास्त बजेट नाही, त्याला कमी बजेटमध्ये खूप छान पद्धतीने इंटेरियर डिझायनिंग करायचं. से फॉर एक्झाम्पल की त्यांना 2 लाख इंटेरियर डिझाईनवरती घालायचं, पण त्यांना फील मात्र 10 लाखाचा द्यायचा आहे. सो त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सजेस्ट करता? तर बहुतांश वेळेस क्लायंटचं म्हणणं असतं की कमी बजेटमध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीनं इंटिरियर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. तर यामध्ये मी प्रामुख्यानं क्लायंटला सांगू इच्छितो की तुम्ही चांगल्या पद्धतीची लाइटिंग घरात वापरा. घराचे जे कलर्स असतील ते पेस्टल शेड्समध्ये वापरा, जेणेकरून घर अजून फ्रेश आणि मोठं दिसेल. तसंच लॅमिनेट्स आहेत, ग्लास आहेत, ॲक्रिलिक आहेत, अशा पद्धतीचे मटेरियल जर वापरले तर ते बजेट फ्रेंडली पण आहेत आणि त्यामुळे तुमचं पॅनलिंग खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं.
तर जसं मी तुम्हाला सांगितलं की लाईट्स, डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स आणि फीचर वॉल्सचा वापर करून आपण कमीत कमी खर्चामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं एक इंटिरियर क्लायंटला प्रोव्हाइड करू शकतो. वाव, खूप सुंदर सर. म्हणजे एखादा जरी मिडल क्लास फॅमिलीचा पर्सन असेल आणि त्याचं जरी बजेट कमी असेल तर मला असं वाटतं तुम्ही खूप सुंदर पद्धतीने त्याचं जे घराचं स्वप्न आहे आणि जे इंटेरियर डिझायनिंगचं स्वप्न आहे ते तुम्ही फुलफिल करता. व्हेरी नाईस. ओके, सो सर से फॉर एक्झाम्पल एखादे क्लायंट तुमच्याकडे येतात आणि त्यांना त्यांचं घर सुंदर अशा पद्धतीने सजवायचं, त्यांना छानसं इंटेरियर डिझायनिंग करायचंय, पण बऱ्याच वेळा क्लायंट जे आहे ते धडपडत असतात. मग त्यांच्या अशा कुठल्या चुका होतात इंटेरियर डिझायनिंग करताना? बहुतांश वेळेस काय होतं की क्लायंट पिंटरेस्टवरती किंवा सोशल मीडियावरतीच्या इमेजेस बघतात आणि तशाच पद्धतीचं डिझाईन्स त्यांच्या घरात वापरण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक घराचं स्पेस वेगवेगळं आहे आणि त्या घरातल्या राहणाऱ्यांची रिक्वायरमेंट पण वेगळी आहे. तर त्यामुळे काय होतं की आपण तशाच पद्धतीच्या डिझाईन्स बनवण्यामध्ये आपल्या घराचा लुक चेंज होतो. आणि तसंच जे मॅक्झिमम महत्वाची जी गोष्ट आहे की आपल्या घरात असणारं स्टोरेज, त्या स्टोरेजकडे जर दुर्लक्ष केलं, स्टोरेजच्या प्लॅनिंगकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं घर खूप अस्तव्यस्त होऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या घराचा पूर्ण लुक अँड फील चेंज होऊ शकतो. सो सर बऱ्याच वेळा असं होतं पण आता जसं झेनझी असतात किंवा कोणी पर्टिक्युलर, बऱ्याच वेळा आता आपण सुद्धा म्हणजे आम्ही इंस्टाग्रामवरती किंवा पिंटरेस्टवरती पर्टिक्युलर डिझाईन बघतो आणि असं विचार करतो की आपल्याही घराचं जे इंटेरियर डिझायनिंग ते अशा पद्धतीने पाहिजे. मग बऱ्याच वेळा लोक तुमच्याकडे अशा पद्धतीने डिझाईन्स घेऊन येतात, तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने गायडन्स करता? अगदीच मॅम, क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे हे आपल्याला समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. पण आपल्या घराला किंवा आपल्या डिझाईनला किंवा तुमच्या दैनंदिन रुटीनला ह्या गोष्टी व्यवस्थित साजेशा आहेत का, ह्याही गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी जर व्यवस्थित आपल्या घरामध्ये व्यवस्थित सेट होऊ शकतात किंवा ते आपल्या पूर्ण थीम वाईज जाऊ शकत असतील तर आपण त्या प्रोव्हाइड करू शकतो. पण त्यामध्ये जर काही चेंजेस करण्याची गरज असेल आपल्या डिझाईननुसार, आपल्या स्पेसनुसार, तर अगदीच त्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या घराचा लुक अँड फील चेंज होणार नाही. ओके. तर बऱ्याचशा वेळेस जेव्हा पिंटरेस्टवरच्या किंवा सोशल मीडियावरच्या इमेजेस क्लायंट घेऊन येतो तेव्हा आम्ही त्या इमेजेस बघतो आणि अगदीच ती इमेजेस पाहिल्यानंतर आम्ही साईट व्हिजिट करतो. मग त्या साईट व्हिजिट केल्यानंतर आपल्याला गोष्टी कळतात की हे इमेजेस किंवा ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तिथे व्यवस्थित बसू शकतात का, जर बसत नसतील तर त्याला कशा पद्धतीने आपल्याला सेट करता येईल किंवा त्यामध्ये होणारे चेंजेस काय असतील हे आपल्याला क्लायंटना कन्व्हे करणं गरजेचं आहे. आणि त्या झाल्यानंतर कोणत्या स्पेसमध्ये किंवा किती एरियामध्ये बसू शकतील ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लायंटला दाखवतो, जेणेकरून त्यांनाही एक क्लॅरिटी मिळते की ह्या असलेल्या डिझाईन्स आपल्या घराला कशा दिसू शकतात आणि त्याचा लुक अँड फील कशा पद्धतीने असू शकतो. आणि तसंच हे सगळ्या गोष्टी करत असताना त्या स्पेसचा आपण मेजरमेंट घेऊन त्यावरती ऍक्च्युअल 3D बनवून दाखवतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या घरामध्ये ती असलेली गोष्ट किंवा पॅनलिंग किंवा ती फर्निचरची गोष्ट कशी दिसेल ह्या गोष्टीचा लुक अँड फील तिथेच घेता येतो. वाव सर, खूप सुंदर. सो तुम्ही म्हणजे एखाद्याने जरी सोशल मीडियावरून एखादी डिझाईन दिली तरी त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्यांना प्रॉपर तसं डिझायनिंग करून देता. आणि आय थिंक हा बेस्ट पार्ट आहे, कारण प्रत्येक वेळी लोकांना ट्रेंडिंग गोष्टी जास्त आवडतात. जे नवीन 3Dचे सॉफ्टवेअर आहेत त्या सॉफ्टवेअरमुळे इतकं इझी झालेल्या आहेत गोष्टी की असलेल्या स्पेसमध्ये आपण कशा पद्धतीनं फर्निचर करू शकतो आणि ते झाल्यानंतर कसं दिसेल हे बघितल्यामुळे क्लायंटला खूप क्लॅरिटी मिळते. मग त्यांच्या आवडीनिवडीचे रंग ते तिथे चूज करू शकता. तसंच त्या पॅनलिंग मध्ये हवे ते चेंजेस आधीच करू शकता, जेणेकरून रिवर्क आणि खर्च तसंच टाइम ह्या सगळ्या गोष्टींची सेव्हिंग होऊ शकते. येस सर, म्हणजे मला असं वाटतं 3D डिझाईन्स खूप इम्पॉर्टंट आहे की जेव्हा आपण ऍक्च्युली बघतो की ओके आपलं फ्युचरमध्ये इंटेरियर डिझायनिंग अशा पद्धतीने होणार आहे आणि जरी आपल्याला काही छोटे मोठे चेंजेस करायचे असेल तर तिथेच आपण ते चेंजेस करेक्ट करू शकतो. त्यामुळे आपल्या बऱ्याच गोष्टी खूप जास्त इझी होतात. आणि सर बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना असं वाटतं जर इंटेरियर डिझायनर हायर करायचं आहे तर ते खूप जास्त कॉस्टली जातं. मग बऱ्याच वेळा लोक स्वतःच्या आयडियाज लावत बसतात, स्वतः ट्राय करत बसतात की अशा पद्धतीने आपण इंटेरियर डिझायनिंग करू आणि मग त्यांना कळतं की अरे हे प्रॉपरली वर्कआउट होत नाहीये, त्यांचं कुठेतरी चुकतंय. मग त्यांना रिअलाइज होतं की आपल्याला एक प्रॉपर गायडन्सची खूप जास्त गरज आहे, बरोबर? मग जेव्हा ते लोक तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही कुठले चॅलेंजेस फेस करता? क्लायंटचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की इंटिरियर डिझायनर म्हणजे एक कलर निवडणे किंवा फर्निचर बनवणे एवढ्या पुरताच. पण तसं नसून मी तुम्हाला एक इंटिरियर डिझायनरचं काम काय असतं त्याबद्दल थोडीशी ब्रीफमध्ये माहिती देतो की इंटिरियर डिझायनर हा तुमच्या घराच्या स्पेसला व्यवस्थित प्लॅन करतो, तुमच्या आवडीनिवडीनुसार व्यवस्थित सगळे स्टोरेज प्रोव्हाइड करतो, तुमच्या त्या घराला कशा पद्धतीने व्यवस्थित रेडी टू यूज करता येईल त्या पद्धतीने डिझाईन करतो. तसंच हे घर लॉंग लास्टिंग ड्युरेबल कशा पद्धतीने राहील त्याच्यासाठी कोणते मटेरियल्स यूज करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी इंटिरियर डिझायनर बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बजेट मॅनेजमेंट. जर तुम्ही इंटिरियर डिझायनर हायर केला तर तुम्हाला तुमच्या बजेटचं व्यवस्थित प्लॅनिंग मिळतं, जेणेकरून होणारा खर्च तो तुम्हाला पहिल्या दिवशी माहीत असतो. हे सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत जे की एक इंटिरियर डिझायनर हायर केल्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा समजून येतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना इंटेरियर डिझायनिंग करायचं असतं पण त्यांच्या मनात एक्झॅक्टली अशा कुठल्या प्रकारचे गैरसमज निर्माण होतात?
अगदी काय होतं की जेव्हा एखादा इंटेरियर डिझायनर हायर करण्यापूर्वी एखादं काम सुरू झालेलं असेल तर त्या कामामध्ये खूप साऱ्या मिस्टेक्स असतात. सगळ्यात महत्वाची मिस्टेक म्हणजे स्पेस प्लॅनिंग. आता स्पेस प्लॅनिंग मध्ये कोणताही एखादा डिझायनर जेव्हा स्पेस प्लॅनिंग करतो तर तेव्हा त्यानं वास्तूचा विचार केलेला असतो, व्हेंटिलेशनचा विचार केलेला असतो, तसंच लाईटचा विचार केलेला असतो. जर अशा गोष्टींचा विचार न करता तुम्ही जर काम चालू करत असाल तर नक्कीच तुमच्या फर्निचर किंवा तुमच्या घराचा लुक अँड फील चेंज होईल. आणि अशाच गोष्टी बहुतांश वेळेस होतात की जिथे आपल्याला फर्निचर नको असतं किंवा ज्या वॉलवरती आपल्याला जी वॉल की वॉल आहे किंवा जिथे आपल्याला हायलाइटिंग काही गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात तिथे जर एखादं फर्निचर केलं तर ते पूर्ण घराचा लुक अँड फील चेंज होतो किंवा त्या पर्टिक्युलर स्पेसचा. तर त्यामुळे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे एखादं किंवा आमच्याकडे एखादं जर काम आलं जे की ऑलरेडी स्टार्ट असेल तर तिथे बरेचसे असे चॅलेंजेस असतात की जिथे आम्हाला त्या गोष्टी परत रिमूव्ह कराव्या लागतात आणि मग तिथे व्यवस्थित स्पेस प्लॅनिंग करून त्यांना या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे गाईड कराव्या लागतात. ओके. सो सर, जसे की आपण जसं की आपण जर ऑब्झर्व केलं तर आपण इंडियन कल्चरमध्ये राहतो, राईट? सो आपल्या कल्चरमध्ये धार्मिक गोष्टींना खूप जास्त प्राधान्य दिलं जातं. मग बऱ्याच वेळा जे पण पर्सन इंटेरियर डिझायनिंग करतात किंवा घर विकत घेतात तर त्यावेळेस ते वास्तूवरती खूप जास्त बिलीव्ह करतात. सो तुम्ही पण जेव्हा इंटेरियर डिझायनिंग करता मग तुम्ही वास्तू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघता, प्रॉपर डायरेक्शन वगैरे सगळं अकॉर्डिंग टू द ॲस्ट्रोलॉजी तुम्ही त्या गोष्टी पाहून सगळं त्यांना डिझायनिंग करून देता? अगदीच. आजकाल कोणताही क्लायंट असो तो प्रत्येक क्लायंट पहिल्या दिवशी सांगतो की आपलं जे फर्निचर होणार आहे तिथे तुम्ही नक्कीच वास्तू यूज करा. मग तुमच्या घराचा जो आग्नेय कोपरा असेल त्याच घराच्या आग्नेय कोपऱ्याला तुम्ही किचन प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. नॉर्थ ईस्ट कॉर्नर म्हणजेच ईशान्य कोपऱ्याला आपण देवघर देतो. बेडरूम्स वगैरे जे असतील त्या साऊथ वेस्ट कॉर्नरला आता कसं आहे की ह्या मेट्रो सिटीजमध्ये फ्लॅट सिस्टम असल्यामुळे फ्लॅट सिस्टममध्ये बरेचसे चॅलेंजेस डिझायनरला पण फेस करावं लागतात की त्या गोष्टींना मध्ये सिव्हिल चेंजेस करणं पॉसिबल नसतं. तर अशा वेळेस मग त्या पर्टिक्युलर एरिया मध्ये ज्या गोष्टी करून आपल्याला तो वास्तूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल किंवा तिथलच्या त्या रूमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल तो आपण रेमेडीज करून किंवा त्या पर्टिक्युलर एरियाला कशा पद्धतीनं डिफरन्शिएट करून आपण त्या वास्तूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि तशा पद्धतीनं स्टोरेज किंवा तशा पद्धतीनं फर्निचर्स प्रोव्हाइड करतो. आणि सर, बऱ्याच वेळा आपण असं बघतो की घरामध्ये छोटी मुलं असतात, राईट? आणि आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांची सेपरेट बेडरूम पाहिजे आणि ती खूप जास्त अट्रॅक्टिव्ह, कलरफुल आणि मुलांना ती आवडली पाहिजे. मे बी त्यामध्ये वेगवेगळे असे डिझाईन्स असले पाहिजे. मग त्यावेळेस तुम्ही त्या पर्टिक्युलर फॅमिलीला कसं गाईड करता? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी जसं सांगितलं की पहिल्या दिवशी आम्ही मीटिंग ठेवतो आणि त्या मीटिंगमध्ये तुमच्या घरातला छोटा मेंबर असो किंवा मोठा मेंबर असो प्रत्येक मेंबरशी आम्ही इंटरॅक्ट करतो. म्हणजेच आता जेव्हा तुम्ही एखाद्या लहान बेबीविषयी त्यांच्या पॅरेंट्सला विचारता तर नक्कीच त्या पॅरेंट्सला त्या बेबीविषयी सगळी माहिती असते की त्याला कोणता सुपर हिरो आवडतो किंवा त्याच्या काय आवडीनिवडी आहेत. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या रूमला एक थीम डिसाईड करतो. मग ती सुपर हिरोची असू शकते किंवा स्पेसची असू शकते आणि त्या पद्धतीनेच आपण त्याला डेव्हलप करून एक छानसा लुक अँड फील देऊन तो एक रूम चांगल्या पद्धतीने रेडी टू यूज करतो. अगदी बरोबर सर. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करता, छोट्या मुलापासून तर एका मोठ्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या आवडी निवडीनुसार तुम्ही इंटेरियर डिझायनिंग करून देता. खूप सुंदर. जसं की मुलांना जर कार पाहिजे किंवा कार्टून्स पाहिजे, राईट, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड ऑन करता. तर सर, मला अजून एक प्रश्न इथे विचारायला आवडेल आणि मला तो खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये पॅरेंट्स असतात, म्हणजे सपोज जे पॅरेंट्स असतात त्यांचं खूप दिवसापासूनचं स्वप्न असतं की मला माझं घर घ्यायचं किंवा काही कारणास्तव मे बी त्यांचं झालेलं नसतं. मग पुढे जाऊन त्यांची मुलं ते स्वप्न पूर्ण करतात आणि जेव्हा मुलं स्वप्न पूर्ण करतात तर त्या मुलांची इच्छा असते की आपल्या पॅरेंट्ससाठी सुद्धा एक सुंदर अशी बेडरूम असावी, त्यांना जसं आवडतं त्यांच्या कम्फर्टनुसार, राईट? मग त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सजेस्ट करता? त्यांनी कशा पद्धतीने पॅरेंट्सला बेडरूम डिझाईन करून दिली पाहिजे? जसं की तुम्ही आता विचारलं तशीच सेम रिक्वायरमेंट आमची आता एक रिसेंटली कंप्लीट केलेल्या साईटवरती क्लायंटने आम्हाला दिली होती. पुनावळे इथे आम्ही आत्ताच रिसेंटली एक काम केलं होतं. तर तिथे त्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की आमचे पॅरेंट्स जे आहेत त्यांच्यासाठी पण एक स्पेशल रूम डिझाईन करा. मग आम्ही त्यांना जेव्हा विचारलं आणि त्यांना ऍक्च्युली त्यांच्या पॅरेंट्सला एक सरप्राईज द्यायचं होतं की ती तशा पद्धतीनं रूम डिझाईन करून. तर तेव्हा त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की तुमच्या पॅरेंट्सच्या काय हॉबीज आहेत तर तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांना खूप गार्डन वगैरे मध्ये जायला आवडतं किंवा त्यांना ग्रीनरी खूप आवडते, प्लस त्यांना वाचण्याची आवड आहे. तर मग अशा वेळेस आम्ही त्यांना काही गोष्टी सजेस्ट केल्या, जसं की आम्ही 3D मध्ये त्यांना दाखवलं की त्यांची जी बॅक पॅनलिंग असेल तिथे बॅक पॅनलिंग मध्ये आम्ही ट्रॉपिकल वॉलपेपर दिलं जेणेकरून ते ग्रीनरीमुळे तो अजूनच सुंदर दिसत होता. तसंच त्यांच्यासाठी एक रिझर्व बुक शेल्फ प्लस एक स्टडी टेबल दिला ज्यावरती ते बसून हाय बॅक चेअर मध्ये बसून व्यवस्थित रिडिंग करू शकतात आणि त्यांचे काही ग्रंथ असतील किंवा चांगले चांगले बुक्स असतील, नॉवेल्स असतील ते तिथे व्यवस्थित ठेवू शकतात. आणि जेव्हा हे सगळ्या गोष्टी त्यांच्या
त्यांच्या पॅरेंट्सनं पाहिल्या तर त्यांची रिएक्शन अगदीच माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे, की ते खूप खूप ग्रेटफुल होते माझ्या अरे वा. या कामाबद्दल, की ते म्हणले की आम्हाला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षाही तुम्ही सुंदर आम्हाला हे घर डिझाईन करून दिलंय. मला असं वाटतं तुम्ही जे छोटी छोटी लोकांची स्वप्न पूर्ण करताय ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण बऱ्याच वर्षापासून लोकांचं स्वप्न असतं की आपलं एक घर असायला पाहिजे आणि त्या घराचं सुंदर इंटेरियर डिझायनिंग असायला पाहिजे. जेव्हा पण आपण घरात जाणार तो कम्फर्ट, तो लक्झरी, तो रिलॅक्स आणि ते हॅपी वाईब्स घरामध्ये असले पाहिजे आणि तो सगळा तुम्ही फील त्यांना देताय, त्यांचं स्वप्न पूर्ण करताय. मला असं वाटतंय हे खऱ्या अर्थाने खूप मोठं ब्लेसिंगचं काम आहे. अगदीच जेव्हा मी कोणताही एखादा मला प्रोजेक्ट मिळतो तर तेव्हा मी त्या प्रत्येक क्लायंटचा ग्रॅटिट्यूडनं ग्रेटफुल असतो की त्यांनी मला त्यांचं स्वप्नातलं घर बनवण्यासाठी काबिल समजलं. तर त्याबद्दल मी त्यांचा खूप कृतज्ञ राहतो आणि माझं बेस्ट मधलं बेस्ट काम देण्याचा प्रयत्न करत असतो. तर सर तुमच्या अकॉर्डिंगली अशी कुठली गोष्ट आहे जी घरामध्ये आपण जेव्हा इंटेरियर डिझायनिंग मध्ये ऍड करतो तर घराचा पूर्ण जो लुक आहे तो एनहान्स होतो? मॅम, बहुतांश वेळेस आपण स्पेस प्लॅनिंग चांगलं करतो, खूप चांगल्या पद्धतीचे मटेरियल्स वापरतो आणि खूप प्रीमियम सगळ्या गोष्टी आपण त्या साईटवरती दिलेल्या असतात. पण जोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीची लाइटिंग करत नाही तोपर्यंत तो प्रत्येक एलिमेंट हायलाइट होणार नाही. तर मी तुम्हाला म्हणेल की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये योग्य लाइटिंग करणार नाही किंवा लाइटिंग एलिमेंट हा व्यवस्थित पद्धतीने चूज करणार नाही तोपर्यंत तुमच्या घरात केलेलं फर्निचर व्यवस्थित हायलाइट होणार नाही. तर त्यामुळेच बहुतांश ठिकाणी आपण जिथे आपल्याला काही गोष्टी हायलाइट करायच्या तिथे आपण सीयूबी लाईट्स किंवा सिलेंडर लाईट्स वापरू शकतो. मॅक्झिमम लाईट्स हवा असेल तर डाऊन लाईटर किंवा पॅनल लाईट्सचा आपण यूज करू शकतो. तसंच आजकाल सिलिंग मध्ये पॅनल लाईट्स किंवा प्रोफाईल लाईट्स ह्या खूप चांगल्या पद्धतीचा लुक अँड फील देतात. तर अशा पद्धतीचे जेव्हा तुम्ही लाइटिंग एलिमेंट्स वापराल तेव्हा तुमचं घर अजूनच प्रीमियम दिसेल. ओके. सो सर से फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनला घराचं इंटेरियर डिझायनिंग करायचं आणि त्यामध्ये स्पेसिफिक टू किचनचं त्यांना सेटअप करायचं, तो किचनसाठी तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करता? जसं की मॉड्युलर किचन असतं, मग अजून असे कुठले कुठले टाईप आहे किंवा एक आपण म्हणतो ना अजून जास्त फंक्शनल किचन, तशा कुठल्या गोष्टी तुम्ही त्यांना सजेस्ट करता? ऍक्च्युली मॉड्युलर किचन तर आहेच आहे, बट आजकाल किचनचे तसे टाईप पाहायला गेले तर SS किचन आणि मॉड्युलर मध्ये टँडम किचन असं आपण म्हणू शकतो. तर SS हा थोडासा जुना ट्रेंड आहे ज्यामध्ये तुम्हाला असे SS ची जाळी दिसेल ज्यामध्ये आपण ऑर्गनायझर्स असतात वेगवेगळ्या पद्धतीचे, त्यामध्ये थाली, कप सॉसर्स ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने ठेवू शकतो. पण जेव्हा तुम्ही ते पुल कराल तेव्हा त्या पूर्ण त्या ड्रॉअर मधनं खालपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला दिसतात. तर तिथे सेपरेट कंपार्टमेंट मिळत नाहीत. पण आजकाल जेव्हा तुम्ही मॉड्युलर किचन मध्ये जातात तर तिथे आपण टँडम यूज केल्यामुळे प्रत्येक कंपार्टमेंट हा सेपरेट ड्रॉअर बनतो आणि त्यामुळे तो खूप चांगल्या पद्धतीने वेल ऑर्गनाइज आपल्याला करता येतो. तर जर तुम्ही अशा पद्धतीचे किचन जर केले तर ते खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह आणि लॉंग लास्टिंग खूप ड्युरेबल असू शकतात. तसंच तुम्ही जर पाहिलं तर किचनच्या एक्सटेरियर मटेरियल मध्ये काही गोष्टी आहेत जसं की आपण ॲक्रेलिक वापरू शकतो, पीयूचे शटर्स वापरू शकतो, काही लॅमिनेट्सचे असू शकतात. तर हे असे वेगवेगळे मटेरियल जर तुम्ही वापरले तर तुमचं किचन खूप अजून सुंदर दिसेल. काही ठिकाणी तर आमचं जे किचन आहे किचनचे शटर्स मध्ये सुद्धा टाईल वापरलेले आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल तुम्ही वापरून जेव्हा किचन डिझाईन करता तर अगदीच तुम्हाला युनिक काहीतरी गोष्टी नक्कीच मिळतात. ठीक आहे सर, बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच वेळा ज्या लेडीज असतात त्यांचं स्वप्न असतं जेव्हा घराचं इंटेरियर चालू असतं तर मला माझं स्वतःचं वॉर्डरोब पाहिजे जेणेकरून माझं जे काही स्पेशल सामान आहे, क्लोथ्स आहे, मेकअप आहे ते सगळं सेपरेट आणि व्यवस्थित छान दिसलं पाहिजे, बरोबर? पण बऱ्याच वेळा तेवढा स्पेस नसतो. मग आपण वॉकिंग वॉर्डरोब किंवा अशा वेगवेगळ्या कुठल्या कन्सेप्ट आहे जेणेकरून त्यांचं वॉर्डरोब जे आहे आपण जास्तीत जास्त एनहान्स करू शकतो स्पेसला? आता काय आहे की पुण्यामध्ये किंवा मेट्रो सिटीज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप थोडेसे कॉम्पॅक्ट हाऊस किंवा कॉम्पॅक्ट फ्लॅट्स तुम्हाला मिळतात. तर या फ्लॅट्समध्ये सायझेस जर तुम्हाला इनफ सायझेसच्या रूम्स मिळाल्या नाही तर तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब्सचा कन्सेप्ट थोडासा ड्रॉप आउट करावा लागू शकतो. पण त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काही पार्टिशन्सचे पण ऑप्शन्स मिळतात ज्यामध्ये तुम्हाला जर वॉक इन वॉर्डरोब सारखा फील आणि तशी प्रायव्हसी हवी असेल तर तशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी मॅनेज करू शकता. तसंच बऱ्याचशा वेळेस आपण क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार प्रोफाईल ग्लासवाले वॉर्डरोब्स देतो ज्यामध्ये थोडंसं टिंटेड ग्लास असल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने ठेवलेल्या असतात आणि त्यामध्ये लाईट आपण प्रोव्हाइड केल्यामुळे ग्लासमधनं त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात आणि त्याचा एक लुक अँड फील अजूनच प्रीमियम आणि लक्झरी दिसतो. ओके, ऑल राईट. खूप छान एक्सप्लेन केलं सर. आणि मला हेही जाणून घ्यायला आवडेल, इनफॅक्ट आपल्या ऑडियन्सला सुद्धा हे जाणून घ्यायला आवडेल. सपोज जेव्हा न्यूली मॅरिड कपल असतात, राईट, त्यांचं स्वप्न असतं आपलं घर आणि सुंदर घर बनवायचं, मग त्यावेळेस तुम्ही त्या नवीन जोडप्याला कशा पद्धतीने इंटेरियर डिझायनिंग जे आहे ते सजेस्ट करता?
खूप छान प्रश्न विचारलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या गरजानुसारच पुढचे 10 ते 15 वर्षानंतरही कशा पद्धतीनं त्यांच्या गरजा असू शकतात त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण त्यांचं घर डिझाईन करतो. विशेषतः त्यांचं घर डिझाइन करताना आपण या 3 गोष्टीला प्राधान्य देतो. त्यातली नंबर 1 आहे फ्युचर ओरिएंटेड प्लॅनिंग. जसं की आज जरी ते 2 जण असतील तर उद्या त्यांच्या आयुष्यामध्ये अजून नवीन लोक येणार आहेत, लाईक त्यांचे बेबी असू शकतात किंवा पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स राहायला येऊ शकतात. तर त्या हिशोबानं सुद्धा त्यांच्या घरामध्ये काय गोष्टी असणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं त्यांचं स्पेस प्लॅनिंग किंवा स्टोरेज फर्निचर या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण डिझाईन करतो. तसंच पुढे जाऊन त्यांच्या घरी आजकाल डिजिटल युगामध्ये वर्क फ्रॉम होमही हा ऑप्शन काम करण्यासाठी अवेलेबल आहे. तर त्यांच्या घरामध्ये जर त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या वाईफसाठी जर वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन असेल आणि त्यांना जर घरनं काम करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जसं की स्टडी टेबल असू शकतो, व्यवस्थित पद्धतीने त्यांना त्याही वर्क डेस्कचा आपण प्रोव्हिजन करून देतो. दुसरी गोष्ट आहे स्टोरेज अँड फंक्शनॅलिटी. त्यामध्ये काय आहे, आता जरी 2 लोक असतील तर उद्या जसे जसे लोक वाढतील तसं त्यांचं येणारं सामानही वाढेल आणि त्यामुळे स्टोरेजची गरज जास्त लागेल. तर त्यामुळेच आम्ही आजच त्यांचा पुढच्या स्टोरेजचा विचार करून आज स्मार्ट स्टोरेजची प्लॅनिंग करतो. तिसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे पर्सनल कनेक्शन. आता सगळ्यात महत्वाचं त्यांची आयुष्याची एक नवीन लाईफ सुरू झालेली असते. त्या दोघांच्या आवडी निवडी यानुसार त्या घराला कशा पद्धतीने आपण डेकोरेट करतोय, कशा पद्धतीचे कलर्स वापरतोय. तसंच तुम्ही तिथे दिलेल्या घराच्या वॉल्सवरती एखादी आपण त्यांची मेमरीवाली वॉल आपण क्रिएट करू शकतो, ज्यामध्ये त्यांच्या लाईफ मधल्या सुरू झालेल्या वेगवेगळ्या मेमरी तिथे लावू शकतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपण घराला एक चांगल्या पद्धतीने लुक देऊ शकतो. वाव, म्हणजे तुम्ही एका नवीन जोडप्याचं जे स्वप्न असतं ते खरं तर तुम्ही सुंदर पद्धतीने पूर्ण करताय. त्याला ते कम्फर्ट, लक्झरी सगळ्या गोष्टी तुम्ही त्यातून प्रोव्हाइड करताय. आणि जर मला याचबरोबर हाही तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही फक्त जे घर असतात किंवा बंगलो त्यांच्यासाठीच इंटेरियर डिझायनिंग करता की तुम्ही कमर्शियल सुद्धा इंटेरियर डिझायनिंग प्रेफर करता? ऍक्च्युली मॅम, इंटिरियर मध्ये आम्ही कमर्शियल्स आणि रेसिडेन्शियल्स असे दोन्हीही एरियावरती काम करतो. मग ऑफिसेस असो, रेस्टॉरंट असो किंवा हॉटेल्स असो, यामध्येही आम्ही काम करतो. आणि रेसिडेन्शियल मध्ये मग फ्लॅट्स, बंगलोज किंवा विलास यामध्येही आम्ही काम करतो. तर जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सो तुमच्या अकॉर्डिंगली स्मार्ट होम्स आणि कम्फर्ट या दोन्ही गोष्टी किती गरजेच्या आहेत? अगदीच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीनं आपल्याला कम्फर्टच मिळणार आहे. कारण की आता बरेचसे लोक वर्किंग असतात, घरी पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स असतात, त्यांना थोडं मुवमेंट करणं थोडंसं पॉसिबल होत नाही. तर अशा वेळेस मग एसी असो, लाईट्स असो किंवा फॅन असो, हे व्हॉइस कमांड थ्रू किंवा रिमोट थ्रू जर ऑपरेट झाले तर ह्या गोष्टी त्यांना खूप युजफुल होऊ शकतात. तर जिथे तुम्हाला वाटतं की कर्टन्स ओपन हवेत किंवा क्लोज करायचे आहेत अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही मोटर वगैरे लावून व्हॉइस कमांड देऊन त्या गोष्टी ऑन ऑफ करू शकता. तर ह्या गोष्टी अगदीच जशा पद्धतीचे आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत किंवा ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट्स आहेत तिथं देणं किंवा तिथं युज करणं खूपच गरजेचं आहे आणि महत्वाचं ठरेल. खूपच मस्त. सर, बऱ्याच वेळा असं होतं की क्लायंट इंटेरियर डिझायनिंग करतात. मग इंटेरियर डिझायनिंग झाल्यानंतर त्यांचा सगळ्यात मोठा रिग्रेट काय असतो? ऍक्च्युली रिसेंटलीच आमच्याकडे एक क्लायंट आले होते की त्यांचं ऑलरेडी इंटिरियर डिझायनिंग झालं होतं. पण इंटिरियर डिझायनिंग झाल्यानंतरही ते म्हणत होते की माझ्याकडे जेवढं स्टोरेज आहे तेवढं इनफ नाहीये. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा त्यांनी स्पेस प्लॅनिंग केलं होतं तर थोडं फ्युचर दृष्टिकोनातून त्यांनी स्पेस प्लॅनिंग केलं नव्हतं. ते फक्त प्रेझेंट ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या हिशोबानेच केलं होतं. तर जेव्हा ते आम्हाला रिनोव्हेशनसाठी त्यांनी अप्रोच केला तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की जेवढा तुमचा स्पेस आहे त्या स्पेसमध्येच आपण कशा पद्धतीने मल्टीफंक्शनल फर्निचर युज करू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्टोरेज मिळेल आणि तुमच्या फर्निचरच्या गोष्टी मल्टीपर्पजली आपण युज करू शकतो. तर तेव्हा ते खूप खुश झाले आणि त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या स्टोरेजच्या त्याही व्यवस्थितपणे फुलफिल केल्या. सो सर, इंटेरियर डिझायनिंग करताना लोक जास्त लुकवर फोकस्ड करतात की त्यांच्या लक्झरी लाईफस्टाईल वरती फोकस्ड करतात? ऍक्च्युली पाहायला गेलं तर दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पण एखादी गोष्टीला प्रायोरिटी देऊन दुसऱ्या गोष्टीला जर तुम्ही इग्नोर केलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तुम्ही लुक वरती जास्त प्रायोरिटी दिली आणि लाईफस्टाईल वरती प्रायोरिटी नाही दिली तर तुम्हाला ह्या गोष्टी ज्या रेग्युलर वापरायच्या आहेत तर त्या डोकेदुखी होऊ शकतात. आणि जेव्हा तुम्हाला रेग्युलर एखादी गोष्ट वापरायची पण ती दिसायला किंवा त्याच्यात वापरलेल्या मटेरियल्समध्ये जर लुक व्यवस्थित नसेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत रिनोव्हेशनचं किंवा रिवर्सचं काम करायला भाग पाडू शकतात. तर जेव्हा तुम्ही लुक आणि लाईफस्टाईल या दोन्ही गोष्टीचा विचार करत असाल तर दोन्ही गोष्टीला तेवढीच चांगल्या पद्धतीने प्रायोरिटी द्या आणि त्यासाठी लागणारे मटेरियल्स व्यवस्थित चूज करा. एक्झॅक्टली सर. सो मला असं वाटतं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपण पाहिजे तसं मटेरियल चूज करू शकतो आणि पाहिजे तसं घराला लुक अँड फील देऊ शकतो. ओके, सो सर, से फॉर एक्झाम्पल पुण्यासारख्या ठिकाणी एखाद्याचं 2 BHK फ्लॅट आहे आणि त्यांना त्याचं इंटेरियर डिझायनिंग करायचं, त्याचं एक साधारण बजेट किती जातो तुमच्या अकॉर्डिंगली?
ऍक्च्युली हा जो प्रश्न विचारला आहे तो खूपच कॉमन आहे मॅम. कारण की आमच्याकडे जेव्हाही कोणताही क्लायंट येतो काम करण्यासाठी तेव्हा त्याचा पहिला क्वेश्चन असतो की माझं ह्या प्रोजेक्टचं बजेट काय होईल. तर आम्ही एसबी डिझाईन स्टुडिओमध्ये याची प्रोसिजर कशा पद्धतीनं फॉलो करतो की जेव्हाही एखादा क्लायंट येईल तेव्हा त्यांच्या फ्लॅटवरती किंवा त्यांच्या प्रॉपर्टीवरती जाऊन आपण व्हिजिट करतो, त्याचे प्रॉपर मेजरमेंट्स घेतो, त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेतो आणि त्या रिक्वायरमेंटनुसार एक छानसा फर्निचर प्लॅन बनवतो आणि तो फर्निचर प्लॅन फायनल झाल्यानंतर मग त्याचं एक व्यवस्थित कोटेशन त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही प्रोसिजर द्याल तेव्हा तुमचं जे बजेट असेल ते अॅक्युरेट तुम्हाला मिळू शकतं किंवा क्लायंटला तुम्ही अॅक्युरेट बजेट देऊ शकता. तर तरी पण मी तुम्हाला एक टेंटेटिव्हली बजेट सांगाल की साधारण तुम्हाला एक ॲव्हरेज बजेटचं जर इंटिरियर करायचं असेल 2 BHK तर 7 ते 10 लाख रुपयापर्यंत होऊ शकतं. आणि तेच जर तुम्हाला प्रीमियम रेंजमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ते 10 ते 15, 10 ते 18 लाखापर्यंत व्यवस्थित पद्धतीने मिळू शकतं. वाव, दॅट्स रिअली नाईस. म्हणजे तुम्ही त्यांना बजेट फ्रेंडली गाईड करता. अगदीच त्यांच्या रिक्वायरमेंट्स आणि त्यांच्या बजेटच्या हिशोबाने कशा पद्धतीने आपण ते मटेरियल्स वापरू शकतो आणि आपल्या बजेटच्या हिशोबाने आपल्या घराला अजून चांगल्या पद्धतीने लक्झरी फील कसा देता येईल याही गोष्टीवरती आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने विचार करतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं सर की जेव्हा इंटेरियरचं सपोज कोणी तुम्हाला कोटेशन डिमांड करतं आणि तुम्ही त्याला कोटेशन सेंड केलं तर बऱ्याच वेळा लोक जे ते प्राइसवरती जास्त फोकस करतात, ते क्वालिटीवरती फोकस नाही करत. तर हे असं का होतं? बहुतांश वेळेस क्लायंटचं असंही म्हणणं येतं की थोडंसे सडनली काही एक्सपेन्सेस आल्यामुळे आपल्याला थोडंसं बजेटमध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील. तर मी तेव्हा क्लायंटला अशा सजेशन्स देतो की जे हार्डवेअर्स असतील किंवा किचन ऍक्सेसरीज असतील तिथे कुठेही आपण कॉम्प्रोमाइज नको करायला. कारण की हार्डवेअर्स ह्या फिटिंग्स अशा असतात की त्या एकदाच आपण लावतो, ज्या की जास्तीत जास्त यूज होत असतात आणि त्या जास्तीत जास्त ड्युरेबल राहणं गरजेचं आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर हिंजेस असतात, चॅनल्स असतात, अशा पद्धतीच्या फिटिंग्स. तसंच स्टँडम. जर आता किचनमध्ये तुम्ही पाहिलं तर किचन हा मॅक्झिमम यूज होणारा एरिया आहे, जिथे आपण मॅक्झिमम टाइम आपल्या लेडीज लोकांना किंवा आपल्या घरच्या लोकांना बघतो. आणि तिथलचं जर हार्डवेअर फिटिंग्स किंवा तिथलच्या ज्या फिटिंग्स असतील किंवा तिथलचे जे मटेरियल्स असतील ते जर आपण व्यवस्थित नाही वापरले तर तिथे तुम्हाला सारखं मेंटेनन्स येऊ शकतं आणि त्यामुळे तुमचं जे घर आहे ते लवकरच मेस होईल आणि लवकरात लवकर त्याचं रिन्युएशन आपल्याला करावं लागेल. तर नक्कीच हार्डवेअर फिटिंग्स आणि किचनच्या एरियामध्ये कुठेही तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. आणि माझं एक अजून यामध्ये मत असेल की जर तुम्हाला खरंच बजेटमध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट करायचं असेल, जर जे आर्ट इफेक्ट्स असतील किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स असतील यामध्ये तुम्ही नक्कीच ऍडजस्टमेंट करू शकता. कारण की ह्या गोष्टी आपण इंटिरियर कम्प्लीट झाल्यानंतर पण आणू शकतो आणि त्याला इन्स्टॉल करू शकतो. अच्छा, सो तुमच्या अकॉर्डिंगली जेव्हा आपण कोटेशन बनवतो इंटिरियर डिझाईनचं तर अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या आपण प्रेफर केल्या पाहिजे अकॉर्डिंग टू यू? तर ऍक्च्युली मॅम जेव्हा तुम्ही एखादं कोटेशन फायनल करत असाल तर त्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या ह्या 3 गोष्टी बघणं गरजेचं आहे की मटेरियल नंबर 1 आहे मटेरियल स्पेसिफिकेशन. मग त्यामध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल ते वापरणार आहात, मग प्लायवूड असेल किंवा लॅमिनेट्स असतील, कशा पद्धतीचे किंवा कोणत्या ब्रँडचे तुम्हाला हे मटेरियल्स वापरणार आहात याची व्यवस्थित माहिती घेणं गरजेचं आहे. तसंच हार्डवेअर फिटिंग्स. आता हार्डवेअर फिटिंग्समध्ये खूप पण N नंबर्स ऑफ ब्रँड आहे. मग तुम्हाला लोकल ब्रँड्स मिळत आहेत की चांगले प्रीमियम आणि ब्रँडेड ब्रँड्स तुम्हाला इथे मिळत आहेत. याही गोष्टीची तुम्हाला शहानिशा करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं असलेलं फर्निचर खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित ऑपरेट होईल आणि तुम्हाला वापरताना पण तो फंक्शनली खूप व्यवस्थित वापरता येईल. आणि थर्ड ऑप्शन जो आहे स्कोप ऑफ वर्क. आता तुम्ही जेव्हा कोटेशन फायनल करताय तर त्या कोटेशनमध्ये तुम्ही सांगितलेल्या सगळ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल केलेल्या आहेत का, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तसंच त्यात काही हिडन चार्जेस लावलेले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच तुम्ही हे जर कोटेशन फायनल केलं तर तुमचं जे इंटिरियरचं काम आहे ते व्यवस्थित आणि ठरवलेल्या बजेटमध्ये होईल. आणि सर बऱ्याच वेळा मी स्वतः पण ऑब्झर्व केलं आणि बऱ्याच वेळा असं ऑब्झर्व होतं की ज्या 3D डिझाईन्स असतात जेव्हा आपण त्या बघतो त्या म्हणजे खूप सुंदर जाणवतात, पण जेव्हा त्या ऍक्च्युअल साईटवरती आपण इम्प्लिमेंट करतो तर त्या तेवढ्या अट्रॅक्टिव्ह जाणवत नाही. मग असं का होतं? बहुतांश वेळेस हा प्रश्न मला क्लायंट्स विचारत असतात. आता ऍक्च्युली पाहायला गेलं तर 3D मध्ये जेव्हा तुम्ही इमेज बघता तर ते हे एक कम्प्युटराइज बनवलेली इमेज आहे फॉर व्हिज्युअलायझेशन पर्पज. मग या व्हिज्युअलायझेशन पर्पजमध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लाइटिंग सेटअप केलेलं असतं, व्यवस्थित मटेरियल आणि फिनिशेस वापरलेले असतात आणि तिथे टूल्स वापरलेले असतात, सॉफ्टवेअर टूल्स. त्यामुळे त्या गोष्टी खूप तुम्हाला नीट अँड क्लीन दिसतात. पण कधी कधी जेव्हा तुम्ही साईटवर जातात, जर तुमच्याकडे स्किलफुल लेबर नसेल, व्यवस्थित मटेरियल वापरलेलं नसेल आणि परफेक्ट लाइटिंग सेटअप तुम्ही केलेलं नसेल तर नक्कीच तुम्हाला हा क्वेश्चन क्लायंट विचारू शकतो. जर तुम्हाला एसबी डिझाईन स्टुडिओ अंडर डिझाईन केलेले प्रोजेक्ट दाखवले तर आम्ही 3D मध्ये ज्या गोष्टी दाखवतो त्यापेक्षाही एक्झिक्युशन आमचं खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि एक
एक पाऊल पुढेच असतं. तर क्लायंट अगदीच खुश असतो की जे तुम्ही 3D मध्ये दाखवलं होतं त्यापेक्षाही सुंदर घर तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला 3D आणि तुमचं एक्झिक्युशन खूपच चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. सो सर, जसं की प्लायवूड किंवा MDF आणि जो पार्टिकल बोर्ड असतो यामधला एक्झॅक्ट डिफरन्स काय असतो? मॅम, हे तिन्ही मटेरियल इंटिरियर्स मध्ये खूप जास्त वापरलेले मटेरियल आहेत. ऍक्च्युली कसं असतं की प्लायवूड हा आपण जनरली पूर्ण स्ट्रक्चर, फर्निचरचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण वापरतो. जिथे तुम्हाला खूप छानशी पॅनलिंग करायची आहे, खूप फिनिश प्रोडक्ट द्यायचं आहे, तिथे आपण MDF वापरू शकतो. आणि पार्टिकल बोर्ड आपण सहसा कमर्शियल इंटिरियर मध्ये अवॉइड करतो, कारण की त्याची लाईफ तेवढी नसते आणि त्याच्यामध्ये त्याला कस्टमाइज करण्याचे ऑप्शन्स पण खूप कमी असतात. तर त्यामुळे आपण जर विचार केला तर प्लायवूड आणि MDF आपण इंटिरियर मध्ये मॅक्झिमम वापरतो आणि ते वापरण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा वापरण्याच्या जागा ह्या वेगवेगळ्या असू शकतात. ओके. आणि जे प्लायवूड आणि MDF आहे या दोन्हीमध्ये प्राइसिंगचा पण डिफरन्स असेल, बरोबर, राईट? अगदीच डिफरन्स आहे, पण त्याचं वर्किंग सुद्धा वेगवेगळं आहे. कारण की जर पूर्ण स्ट्रक्चर आपण MDF मध्ये तर नाही बनवणार का, कारण की त्याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ तुम्हाला मिळणार नाही जेवढी तुम्हाला प्लायवूड मध्ये मिळू शकते. जर तुम्ही पॅनलिंग एखादी करत आहात, त्या पॅनलिंग मध्ये तुम्हाला खूप छानसा पेंट वगैरे द्यायचा आहे, तर तुम्ही प्लायवूड वरती पेंट नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला MDF वापरावं लागेल. तर प्रत्येक मटेरियलचे वेगवेगळे रोल्स आहेत, त्या पद्धतीने आपल्याला ते मटेरियल तिथे वापरावे लागतात. तुमच्या अकॉर्डिंगली किचन सुंदर दिसणं इम्पॉर्टंट आहे की किचन ऍक्च्युअल मध्ये फंक्शनल असणं इम्पॉर्टंट आहे? मॅम, ऍक्च्युली आता मी तुम्हाला या प्रश्नावर सांगेल की आजकाल तुम्हाला सुंदर सोबत फंक्शनल पण गोष्टी देणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं की माझं किचन किंवा माझा प्रत्येक फर्निचर खूप युनिक आणि सुंदर दिसायला हवं. मग त्यासाठी तुम्हाला खूप छान छान प्रकारचे मटेरियल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर त्या पद्धतीनं तुम्ही त्या मटेरियल्सचा यूज करून चांगल्या पद्धतीचं आपण एक किचन डिझाईन करू शकतो आणि जे ऍक्सेस करण्यासाठी खूप चांगलं असावं किंवा यूज करण्यासाठी खूप चांगलं असावं, यूज करताना सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला यूज करता यावं, त्यासाठी चांगल्या पद्धतीच्या फिटिंग्स वापरणं किंवा त्यासाठी लागणारे वेगवेगळे मटेरियल्स वापरणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून त्याची लाईफ आणि त्याची लुक दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला मेंटेन करता येतील. इंटेरियर डिझायनिंग मध्ये कुठे ऍक्च्युली पैसे वाचवायला हवेत आणि कुठे नाही, तुमच्या अकॉर्डिंगली? खूप छान प्रश्न विचारलाय मॅम, पण मी या प्रश्नाला थोडंसं करेक्ट करू इच्छितो की इंटिरियर मध्ये पैसे वाचवण्यापेक्षा पैसे कुठे खर्च करावे आणि ते योग्य ठिकाणी कशा पद्धतीने खर्च करावे याबद्दल मी तुम्हाला सांगेन. जसं की जर तुम्हाला पैसे वाचवायचेच असतील तर लुक्सवर वाचवा, क्वालिटीवर नाही. फॉर एक्झाम्पल लाईट्स, कर्टन्स किंवा आर्टिफॅक्ट्स ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या सहजासहजी तुम्ही नंतरही चेंज करू शकता आणि पूर्ण इंटिरियर कम्प्लीट झाल्यानंतर त्या परत आणून आपण लावू शकतो. पण जर तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील आणि ते राईट डिरेक्शनवरती खर्च करायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही वॉटरप्रूफिंग असू शकते किंवा प्लंबिंग गोष्टी असू शकतात किंवा तुमचे हार्डवेअर फिटिंग्स असू शकतात. ह्या गोष्टी अशा आहेत की एकदा तुम्ही लावल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युअसली मॅक्झिमम टाइम साठी वापरायच्या असतात. तर आणि ह्या गोष्टी परत बदलणं ही खूप खर्चिक असू शकतं. तर त्यामुळे या ठिकाणी योग्य ते खर्च करणंही गरजेचं असतं. तर यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की आपण मोबाईलसाठी सुंदर कव्हर घेतो, पण त्याआधी आपण एक सुंदर मोबाईलही घेतलेला असतो. बरोबर. आणि तसंच इंटिरियर मध्ये पण सेम आहे की आधी आपण व्यवस्थित स्ट्रक्चर बनवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर चांगला त्यावरती लुक वापरणं गरजेचं आहे. सर, तुमच्या आतापर्यंतच्या करिअर मधली अशी कुठली क्लायंटची सक्सेस स्टोरी जी तुम्हाला ऑडियन्स सोबत शेअर करायला आवडेल, ज्याने तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलला? ऍक्च्युली रिसेंटली आम्ही एक प्रोजेक्ट केला होता विमाननगर एरियामध्ये. तर पहिल्या मीटिंगमध्येच क्लायंटनं आम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की त्यांना खूप चांगलं आणि लक्झरी फील असलेलं घर बनवायचं आहे. तसंच त्यांच्या घरातल्या प्रत्येक मेंबरच्या काय वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याही त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केल्या होत्या. तसंच प्रत्येक रूम ही वेगळं काहीतरी एक आयडेंटिटी आहे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला डिझाईन करण्यासाठी एक गायडन्स दिलं होतं किंवा एक सजेशन दिलं होतं. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जेव्हा आम्ही साईट व्हिजिट केली तर तेव्हा साईट व्हिजिट करताना आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या की तिथे सिव्हिलचे बरेचसे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागत होते. जसे की बऱ्याचशा ठिकाणी बीम कॉलम्सच्या खटक्या तिथे क्रिएट झालेल्या होत्या, त्यामुळे काही सिव्हिल चेंजेस करणंही पॉसिबल नव्हतं. तर अशा वेळेस ज्या पद्धतीने आम्ही डिझाईन्स रेडी केले होते ते बऱ्याचशा वेळेस 2D डिझाईन्स 3D डिझाईन्स आम्हाला रिपिटेटिव्हली चेंज करावे लागले. काही मटेरियल सिलेक्शन केलेले सुद्धा आम्हाला त्या अनुषंगानं आपल्याला त्याही गोष्टी चेंज कराव्या लागल्या, ज्यामुळे ज्या पद्धतीनं त्यांना घर हवं होतं, त्यांच्या ज्या पद्धतीच्या रिक्वायरमेंट होत्या त्या पद्धतीच्या
पद्धतीच्या रिक्वायरमेंट्स आम्ही रिपीटेडली त्या डिझाईन्स चेंज करून चांगल्या पद्धतीने त्यांना प्रेझेंट करून त्या गोष्टीचा एक सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच ठेवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा एक ओव्हरकम खूप चांगल्या पद्धतीनं मिळाला. आणि जेव्हा ही पूर्ण साईट कम्प्लीट झाली तेव्हा क्लायंटच्या अक्षरशः हे वर्ड्स होते की हे जे घर बनलेलं आहे हे घर आमच्या अपेक्षापेक्षाही सुंदर बनलेलं आहे. तर तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ह्याच पद्धतीने जेव्हा आपण सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच ठेवू तेव्हा आपलं अगदीच काम सुंदर होईल. या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आम्ही शिकलो, जसं की स्वप्नातील घर क्लायंटचं कशा पद्धतीने आपण बनवू शकतो, त्यांच्यासोबत कशा पद्धतीने पेशन्सफुली कम्युनिकेशन करू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच ठेवला तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने एक्झिक्यूट होऊ शकतात. अशा पद्धतीच्या भरपूर गोष्टी आम्हाला या प्रोजेक्ट्समधनं शिकायला मिळाल्या. ओके, सो सर हा क्वेश्चन खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. ओके, सो तुमचं असं कोण आयडियल पर्सन आहे ज्याच्या घरांचं इंटिरियर डिझायनिंग करायला तुम्हाला आवडेल? खूप छान प्रश्न आहे, पण म्हणजे हा प्रश्न माझ्यासाठी खूप मोठा आहे. ऍक्च्युली मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि माझा क्रिकेटमधला आयडॉल आहे MS धोनी. तर त्यांचा शांत स्वभाव, त्यांचा प्रेशरमध्ये डिसिजन मेकिंग पॉवर, तसंच ह्या सगळ्या गोष्टी मला खूप त्यांच्या आवडतात. त्यामुळे मी त्यांच्याकडे खूप इन्स्पायर्ड आहे. त्यांच्याकडनं खूप इन्स्पायर्ड आहे. तर मला जर त्यांचं घर डिझाईन करायला मिळालं तर मी अगदीच खूप आनंदाने त्यांचं घर डिझाईन करेल. त्यांचं घर डिझाइन करताना मी काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करेल की एखादा मी असा एरिया देईल जिथे असा एरिया देईल तिथे ते वेगवेगळ्या ट्रॉफीज ठेवू शकतात, काही जर्सीज ठेवू शकतात, काही वेगवेगळ्या त्यांना मिळालेले अवॉर्ड्स किंवा बॅट्स ठेवू शकतात. तसेच मी असा एक शांत एरिया देईल जिथे त्यांना मेडिटेशन किंवा त्यांना शांत रिलॅक्सिंग फील होण्यासाठी ते तिथे जाऊन बसू शकतात. तसेच तिथे मिनिमलिस्टिक डिझाईन्स प्रोव्हाइड करेल. खूप छान असे पेस्टल शेड्स, लाईट कलर्स तिथे यूज करेल जेणेकरून ते घर अजून सुंदर आणि एलिगंट वाटेल. तसंच त्यांच्या घरामध्ये मी नॅचरल मटेरियल्स जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करेल. नॅचरल लाइटिंग, नॅचरल व्हेंटिलेशन कशा पद्धतीने यूज होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टीचा प्रामुख्याने मी विचार करून ते घर व्यवस्थित डिझाईन करण्याचा प्रयत्न करेल. तसंच MS धोनी हे बाईक लवर आहे, तर त्यांच्यासाठी एक प्रीमियम डिस्प्ले गॅरेज पण बनवेल जिथे ते त्यांच्या 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स लावू शकतात. कारण हे घर माझ्यासाठी फक्त एक क्रिकेट पटूचं घर नसून भारतामधील एक सक्सेसफुल कॅप्टन, क्रिकेटर आणि माझ्या आयडियलचं घर असेल. धोनी सरांचं घर डिझाईन करताना मी नक्कीच एक गोष्टीचा विचार नक्कीच करेल की ह्या घरामध्ये लक्झरी न दाखवता त्यांच्या स्वभावाप्रमाणेच शांतपणा, साधेपणा ह्या गोष्टी कशा पद्धतीने मला त्या घरात डिस्प्ले करता येतील यावरती मी भर देईल. सो तुमच्या अकॉर्डिंगली एक घराला सुंदर बनवण्यासाठी किंवा जर आपल्याला घरामध्ये पॉझिटिव्ह ओरा क्रिएट करायचा असेल तर कुठले कलर कॉम्बिनेशन साधारण वापरले पाहिजे? ऍक्च्युली प्रत्येक घरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपली मीटिंग होते तर तिथे बऱ्याचशा वेळेस त्यांच्याही काही रिक्वायरमेंट्स असतात की आम्हाला साधारण ह्या पद्धतीचे कलर्स हवेत. पण तिथे आम्ही जेव्हा साईटवरती व्हिजिट करतो तेव्हा जर एखादी रूम खूपच कॉर्नरला आहे, तिथं नॅचरल व्हेंटिलेशन कमी असेल तर तिथे आम्ही क्लायंटला नक्कीच सजेस्ट करतो की तिथे तुम्ही डार्क कलर अवॉइड करा. जेणेकरून जर तुम्ही लाईट कलर्स वापरले तर तुमचे त्या रूम साइजेस पण खूप चांगल्या पद्धतीने डिस्प्ले होऊ शकतात आणि खूप मोठ्या दिसू शकतात. आणि जर तुमच्याकडे एखादी वॉल अशी आहे जिथे खूप नॅचरल लाईटही खूप जास्त येत आहे आणि त्यांना स्पेसिफिक डार्क कलर एखाद्या ठिकाणी हवा असेल तर अगदीच आम्ही त्यांना तिथे सजेस्ट करतो की तुम्ही तेवढ्या वॉलला आपण पर्टिक्युलर डार्क कलर वगैरे कलर करून चांगल्या पद्धतीने हायलाइटही करू शकतो. तर कलर्सही खूप महत्वाचा भाग आहे इंटिरियर मध्ये की तुम्हाला घर कशा पद्धतीने डिस्प्ले करायचं आहे. खूप मिनिमलिस्टिक, फ्रेश आणि खूप मोठं दाखवायचं असेल तर नक्कीच तुम्ही लाईट कलर वापरू शकता. कोझिक फील आणायचं असेल तर तुम्ही थोडेसे ग्रे टोन, बेज टोन मधले कलर्स वापरू शकता जेणेकरून तुम्हाला ते घरामध्ये अजून कोझीनेस किंवा तो जो वेगळा एक लुक अँड फील हवाय तो तुम्हाला तिथे मिळू शकतो. ओके, सो सर बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्याकडे असे क्लायंट येत असतील की त्यांचं बजेट कमी असतं पण त्यांना इंटेरियर डिझायनिंग करायचंय, बरोबर? मग ऍज अ ओनर तुम्ही त्यांना कसं सजेस्ट करता आणि कुठल्या गोष्टींवरती जास्त फोकस्ड करता जेणेकरून त्यांना एक बजेट फ्रेंडली तुम्ही इंटेरियर डिझायनिंग करून देऊ शकता? अगदीच ऍक्च्युली आता इंटेरियर हे हाय बजेटच असतं असं काही नाही. तुम्ही इंटेरियर करताना तुमच्या बजेट अनुसार इंटेरियरचे ऑप्शन्स बघू शकता. लाईक इंटेरियर करताना जे तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत मग त्या रिक्वायरमेंट्स आपल्या बजेटमध्ये कशा बसवता येतील, त्यासाठी त्या बजेटमध्ये बसवण्यासाठी कशा पद्धतीने आपण मटेरियल सिलेक्शन करू शकतो ह्याही तितक्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि अनवॉन्टेड एक्सपेन्सेस जर आपण टाळले तर आपण ठरवलेल्या बजेटमध्ये आपलं
इंटिरियर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, जेणेकरून सर्वसाधारण माणूस सुद्धा आपलं घर, स्वप्नातलं घर इंटिरियर डिझाईन करून व्यवस्थित पद्धतीने वापरू शकतो. वाव, म्हणजे त्या मिडल क्लास पर्सनचं सुद्धा हे स्वप्न फुलफिल होतंय. अगदीच. ओके, सो सर, बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंटचं इंटेरियर डिझायनिंग कंप्लीट करून देता, सो तुम्ही जेव्हा त्यांना दाखवता तो त्यांची काय रिएक्शन असते? म्हणजे खरं सांगायचं झालं तर यासाठीच जगतो असं वाटतं, की अरे वा. जो क्षण त्यांचं हँडओव्हर झाल्यानंतर जो क्षण त्यांच्या चेहऱ्यावर असतो, जो आनंद असतो, जो सॅटिस्फॅक्शन असतं, ते शब्दात व्यक्त करणं खूपच अवघड आहे. जे आपण काम केलं आहे किंवा जे आपण कार्य करत आहोत ते खरंच कुठेतरी त्याचं चीज होतंय, ह्या गोष्टीतून आपल्याला त्याची प्रचिती मिळते आणि असं चांगलं काम आपल्याकडनं घडत राहो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि क्लायंटला अशाच त्यांच्या आवडीच्या गोष्टी आम्ही चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करावं हीच मी त्यांना म्हणजे देवाला प्रार्थना करत असतो. वा. आणि सर, तुम्ही जेव्हा इंटेरियर डिझायनिंग करता, सो त्याच्यासाठी अप्रॉक्सिमेट जो पिरियड असतो तो किती लागतो कम्प्लीट करण्यासाठी? ऍक्च्युली कशा पद्धतीच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्यावरती त्या गोष्टी ठरलेल्या असतात, पण साधारण 2 महिने 3 महिने 4 महिन्यात बऱ्यापैकी मोठ्यातल्या मोठ्या साईट्स पण कम्प्लीट होऊ शकतात. अच्छा, आणि तुमची किती लोकांची टीम आहे सर? मॅम, जे ऍक्च्युअल आमच्या साईटवरती काम करणारे लोक आहेत तर ते साधारण म्हणजे एका साईटवरती आम्ही 6 ते 8 लोक कार्पेंट्री वर्क करणारे टाकतो. तसंच बाकीचे जे एजन्सीज असतात, मग इलेक्ट्रिकल असू शकतो, पीयूपी वाला असू शकतो, प्लंबिंग वाला असू शकतो, तर त्या लोकांना रेग्युलर तिथं राहण्याची गरज नाहीये, पण जेव्हा त्यांचं काम असेल ते पद्धतीनं करतात. पण आमच्याकडे सध्याला 50 प्लस एम्प्लॉईजची टीम आहे जे की आपली ऑन साईट काम करते. ओके, वाव, नाईस सर. सो मला हे जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही आज इतके सक्सेसफुल आहात, इथपर्यंत आला, सो डेफिनेटली ही जर्नी इझी तर नसणार आहे. मग तुमच्या आयुष्यात बरेच चॅलेंज आले असतील ॲज अ बिझनेस ओनर, तर कुठल्या टाईपचे चॅलेंजेस आले तुमच्या आयुष्यात? ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जेव्हा बिझनेस करायचा असतो तेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं टाइम मॅनेजमेंट करणं थोडंसं अवघड जातं. जो बरेचसे लोक म्हणतात की फॅमिली टाइम, मी टाइम किंवा सोशल टाइम हा थोडासा तुम्हाला कुठेतरी सॅक्रिफाईस करावा लागतो, कुठेतरी तुमचे छंद सॅक्रिफाईस करावा लागतात. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडता बिझनेस करण्याच्या, तर तिथे तुम्ही एक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एंटर केलेलं असतं आणि अगदी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे तुम्ही कमिटमेंट देत आहात त्यासाठी तुम्हाला स्वतः तिथे अँसरेबल स्वतः तुम्ही तिथे अँसरेबल असतात. त्यामुळे तुमचं जे कार्य आहे ते व्यवस्थित तुम्हाला तिथे डिलिव्हर करणं गरजेचं आहे. मग ज्या तुम्ही कमिटमेंट्स दिले आहेत त्या वेळेत कम्प्लीट होणं, मग त्यासाठी आयदर तुम्ही स्वतः ते काम करताय किंवा तुम्ही त्यासाठी एक रिसोर्सेस हायर करताय, ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर इथे मला एक प्रामुख्यानं सांगावं लागेल की जर तुम्हाला खरंच चांगल्या पद्धतीने बिझनेस रन करायचा असेल किंवा एक सक्सेसफुल इंटिरियर डिझायनर व्हायचं असेल तर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला टीम मॅनेजमेंट करावं लागेल आणि तुमच्या कमिटमेंट्स पूर्णपणे फुलफिल करावे लागतील. सो सर, आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे बेसिकली ती आपल्याला शिकवते की तुम्ही शिका आणि जॉब करा, पण तुम्ही जॉब न करता तुम्ही ॲज अ बिझनेस फील्डमध्ये आला, सो तुम्हाला या सगळ्यामध्ये जो आपण एक म्हणतो फॅमिलीचा किंवा सोसायटीचा, सो सगळ्यात मोठा जो सपोर्ट आहे तो कुणाचा भेटला? ऍक्च्युली खूप फॉर्च्युनेट आहे मी याबद्दल की माझे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी मला या गोष्टीमध्ये सपोर्ट केला की तुला जर बिझनेसमध्येच खूप आवड असेल, कारण की याच्या आधी मी बिझनेसमध्ये येण्याआधी खूप चांगल्या पद्धतीनं जॉबमध्येही अर्निंग करत होतो, पण तो त्यावेळेस कॉल घेणं की ती सॅलरी सोडून एक स्वतःचं स्टार्टअप चालू करणं तो एक माझ्यासाठी खूपच मोठा निर्णय होता आणि त्यामध्ये माझ्या पूर्ण फॅमिलीनं माझ्यासाठी मला सपोर्ट दिला आणि त्यामुळेच आज मी ज्या ठिकाणी आहे तिथे मी याचं क्रेडिट माझ्या फॅमिलीसोबत तितकंच क्रेडिट मी माझ्या टीमला पण देतो की ज्यांनी आजपर्यंत माझ्यासोबत त्याच डेडिकेशननं काम केलेलं आहे. सो येस सर, डेफिनेटली मला असं वाटतं की ॲज अ बिझनेस ओनर जो टीमचा जो आहे रोल तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण विदाऊट टीम आपण कुठलाही बिझनेस ग्रो करू शकत नाही. खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की ज्या कमिटमेंट्स आपण पुढे देत आहोत त्या कमिटमेंट्स कुठे ना कुठे तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुमची टीम आहे, त्यामुळेच तुम्ही ते कमिटमेंट्स पुढे देऊ शकताय. एक्झॅक्टली. ओके, सो सर, जसं की तुमचं नाव नीलकंठ आहे पण तुमच्या स्टुडिओचं नाव आहे SB डिझाईन स्टुडिओ, राईट? मग ह्या नावामागचं ऍक्च्युअल इन्स्पिरेशन काय आहे? ऍक्च्युली SB हे माझ्या मॉम डॅडचं इनिशियल आहे आणि अगदीच मी त्यांचं नाव तिथं ठेवतोय तर अगदीच मला त्यांचं नाव कुठेतरी मला वरती घेऊन जायचं आहे, त्यामुळेच त्यांच्या नावामुळे मी खूप माझे चांगले एफर्ट्स टाकतोय, खूप चांगल्या पद्धतीनं काम देण्याचा प्रयत्न करतोय. ते एक नाव माझ्यासाठी इन्स्पिरेशन असतं प्रत्येक वेळेस, त्यामुळेच मी हे नाव ठेवण्याचा विचार केला.
वाव, खूप छान सर. सो तुम्ही रिस्पेक्ट आणि ग्रॅटिट्यूड या दोन गोष्टीवरती खूप बिलीव्ह करता आणि तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे खरं तर तो तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या नावाने ठेवला आणि मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सो डेफिनेटली तुमचा बिझनेस तर ग्रो व्हायलाच पाहिजे. सो सर, आज आपण जो बघतो भरपूर असे तरुण आहेत ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा, बिझनेसमध्ये यायचं, पण त्यांना ऍक्च्युली गायडन्स भेटत नाही, त्यांना समजत नाही नेमकं बिझनेसमध्ये कसं ग्रो करायचं. तर तुम्ही ऍज अ बिझनेस ओनर त्यांना काय गाईड कराल? अगदीच प्रत्येकाला वाटतं की मी एक बिझनेस ओनर व्हावं, कारण की आज तुम्ही सोशल मीडियावरती जर रील्स ओपन केल्या किंवा रील्स पाहत असाल तर तुम्हाला 10 रील मधल्या 2-3 रील अशा असतील की त्या बिझनेस स्वतःचा एंटरप्रेन्योरशिप सांगण्याच्या रील्स आहेत. तर स्वतः जर तुम्हाला बिझनेस ओनर व्हायचं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मी तर प्रत्येकाला त्यासाठी प्रोत्साहनही देतो. फक्त जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे त्याआधी तुम्ही त्या बिझनेस बद्दलचं चांगलं नॉलेज घेणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला सांगेन. त्यामध्ये मग ड्रॉबॅक्स काय आहेत, त्याचे की पॉइंट्स काय आहेत, त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सर्वाइव्ह करू शकता किंवा त्यामध्ये चांगल्या गोष्टी कशा पद्धतीनं, त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं व्यवस्थित एक प्लॅनिंग करून पूर्ण बिझनेस रन करू शकतो. मग त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्यासाठी लागणारे रिसोर्सेस, त्यासाठी लागणारा सेटअप, स्टार्टअप, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित स्टडी करून पुढे जाणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला चांगलं पुरेसं नॉलेज असावं, चांगला क्लायंट बेस असावा आणि चांगलं काम करण्याची तुमची तयारी असावी. असं असेल तर अगदीच तुम्हाला काम मिळणं खूप इझी आहे आणि तुम्ही चांगलं सक्सेसफुल होणंही खूप म्हणजे तुम्ही सक्सेसफुलही खूप लवकरात लवकर होऊ शकाल. जे स्टुडंट्स असतात ते स्वतः धडपडतात आणि मग फेल होतात आणि मग त्यांना रिअलाइज होतं की अरे खरं तर आपण एक प्रॉपर ट्रेनिंग घेतली पाहिजे. मग ज्या स्टुडंट्सला इंटेरियर डिझायनिंग मध्ये यायचं, ज्यांना इंटेरियर डिझायनिंग मध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने ट्रेनिंग देता? ऍक्च्युली कसं आहे की आपण 2 फर्म रन करतो, ज्यामध्ये एक एसबी डिझाईन स्टुडिओ आहे आणि त्याची एक सिस्टर कंपनी आहे 3D व्हिजन इन्स्टिट्यूट. एसबी डिझाईन स्टुडिओमध्ये आपण आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स देतो, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन पासून इंटिरियर्सचे सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. आणि एक 3D व्हिजन इन्स्टिट्यूट नावाची आमचीच एक, मीच फाउंडर आहे त्या इन्स्टिट्यूटचा. तर तिथे आम्ही मुलांना ट्रेन करतो. मग तिथे आपण जर पाहायला गेलं तर स्टुडंट्सला प्रॅक्टिकली नॉलेज कशा पद्धतीनं द्यायला हवं त्या गोष्टी आम्ही तिथे शिकवतो. तसंच सॉफ्टवेअरमध्ये कशा पद्धतीने ते ट्रेन होतील ह्याही गोष्टीचा आपण तिथे चांगल्या पद्धतीने नॉलेज त्यांना शेअर करतो, जेणेकरून ते उद्या जॉब रेडी तर सहजासहजी होतीलच, पण उद्या जाऊन त्यांनी स्वतःचा बिझनेस जरी स्टार्ट केला तर एक एंटरप्रेन्योर म्हणून ते स्वतः एक त्यांचा स्वतःचा बिझनेस रन करू शकतात. अशा पद्धतीचं नॉलेज आम्ही त्यांना शेअर करतो आणि त्यांना ट्रेन करतो. सो सर, बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा आपण बिझनेस करतो, बिझनेसमध्ये भरपूर वेगळे चॅलेंजेस येतात की जसे की फायनान्शियल चॅलेंजेस असतात, कधी क्लायंट मिळत नाही, कधी प्रॉपर सेल होत नाही. मग अशा वेळेस आपण कसं स्वतःला त्यातून ओव्हरकम केलं पाहिजे, किंवा असे भरपूर तरुण आहेत त्यांना तुम्ही ऍक्च्युली काय गाईड करू शकता की त्यांनी कसं बिझनेसमध्ये सक्सेस व्हायला पाहिजे? आता तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे तो खूप खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जेव्हा स्वतःचा बिझनेस रन करायचा असो तर बिझनेस रन करण्यासाठी तुम्हाला क्लायंट बेस असणं गरजेचं आहे. तुम्ही क्लायंट बेस कशा पद्धतीने जनरेट करू शकता याचं तुम्हाला सगळ्यात पहिला एक उत्तर मिळणं गरजेचं आहे. तसंच 2 नंबरला जर तुमच्याकडे क्लायंट बेस मिळाला तर तुम्हाला त्यांना चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी चांगले लेबर किंवा चांगले एम्प्लॉईज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याही गोष्टीचं तुम्हाला रिक्वायरमेंट फुलफिल करणं गरजेचं आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा ऑप्शन म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी रेडी आहात का? उद्या जर तुमच्याकडे क्लायंट्स आले, भरपूर सारं काम आलं तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कम्युनिकेट करून, व्यवस्थित मॅनेजमेंट करून ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण स्टार्ट टू एंड कम्प्लीट करू शकता का? ह्या जर तिन्ही गोष्टीमध्ये जर टिक मार्क होत असेल तर अगदीच तुम्ही बिझनेससाठी रेडी आहात असं मला म्हणायला हरकत नाही. सो सर, जसं की तुम्ही सांगितलं स्किल तर खूप महत्वाचे आहेत, पण स्किल सोबत मला असं वाटतं माइंडसेट सुद्धा खूप महत्वाचा आहे. सो तुमच्या अकॉर्डिंगली स्किल आणि माइंडसेट या दोघांचा आपण समन्वय साधून कसा बिझनेस ग्रो करू शकतो, किंवा माइंडसेट का महत्वाचा आहे? खूप छान क्वेश्चन विचारलं मॅम. ऍक्च्युली स्किल्स आजकाल बहुतांश लोकांकडे आहेतच, पण ते प्रत्येक जण बिझनेस करतायत का? नाही, कारण की त्यांचा माइंडसेट तसा नसतो. आता माइंडसेट तुम्हाला कशा पद्धतीने बनवावं लागेल? प्रत्येक जण म्हणतो की पॉझिटिव्ह विचार करा वगैरे, दॅट इज ओके, बट तुम्हाला सेल्स करता आलं पाहिजे, मार्केटिंग करता आलं पाहिजे, तुम्हाला एव्हरीडे न्यू लर्निंगची हॅबिट असणं गरजेचं आहे. तसंच फेल्युअर तुम्हाला पचवता आलं पाहिजे आणि तसंच
पेशन्स असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट पण करण्याची गरज आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, बिझनेस करत असताना बहुतांश वेळेस तुम्हाला फेल्युअर येऊ शकतं. फेल्युअर जरी आलं तर याही गोष्टीमधनं तुम्हाला ओव्हरकम करून तसा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीचा बिझनेस केला नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. वाव. सो सर, आपण ज्या आता सगळ्या तुम्ही गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या, इनफॅक्ट आमच्या ऑडियन्स सोबत शेअर केल्या, मला असं वाटतं खूप युजफुल होत्या. ऑडियन्सला भरपूर यामधून शिकायला भेटलं आणि समजलं ऍक्च्युली तुम्ही कुठल्या कुठल्या टाईपचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता. आणि मला असं वाटतंय आजच्या टाइममध्ये ज्यांना स्वतःचं घर सुंदर करायचंय, जसं की आपण म्हटलं की सुंदर त्यासोबतच कम्फर्ट आणि जास्त फंक्शनल किंवा लक्झरी लुक द्यायचा असेल, तर डेफिनेटली इंटेरियर डिझायनिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो तुमच्या घराला खूप छान लुक आणि फील देतो. आणि ती सर्व्हिस तुम्ही लोकांना प्रोव्हाइड करताय. मला असं वाटतं ही समाजासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या साईडने सुद्धा. आणि सो तुम्ही इतके छान इन्साइट शेअर केले. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. ओके, तुम्हाला सुद्धा आमचा पॉडकास्ट जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा.